नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला समजा हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं आपल्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि रविवारी बजेट डेच्या दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारीला मार्केटमध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली घेऊन जातोय चार्टवर आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे निफ्टी 50चा चार्ट ओपन करणार आहोत. निफ्टी 50 मध्ये आपण बघू शकतो की आज आपल्याला कशा प्रकारे गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं. त्यापूर्वी मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं ते थोडक्यात सांगतो. मी काल तुम्हाला दोन लेवल दिल्या होत्या. त्यामध्ये 25,450 ही लेवल दिली होती आणि 25,550 ही लेवल दिली होती आणि मी सांगितलं होतं की हा रेझिस्टन्स झोन आहे. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर कृपया पुन्हा एकदा बघा आणि खात्री करा की मी तुम्हाला सांगतानाच सांगितलं होतं की हा रेझिस्टन्स झोन आहे आणि 25,450 च्या वर जर किंमत टिकली तरच मार्केटमध्ये आणखीन तेजी होण्याची शक्यता आहे. अन्यथा ह्याच जवळ कुठेतरी एम पॅटर्न बनू शकतो आणि मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतं. आता काय झालं बघा, त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आज ओपनिंग झालं ते एकदम गॅप डाऊन ओपन झालं. त्यामुळे आता काय झालं होतं इथपर्यंत ऑलरेडी तेजी झाली होती आणि इथून झालं. ओपन झालं तेच ऑलरेडी खाली ओपन झालं. पुन्हा वर यायचा प्रयत्न झाला. इथे एम पॅटर्न बनला का? नाही बनला बघा. इथपर्यंत खाली आलं, हा हाय वर बनला, परत वर गेलं, परत खाली आलं. इथे एम पॅटर्न बनला का? ते इथे सुद्धा एम पॅटर्न बनला नाही. प्रॉपर तुम्ही जर बघितलं तर ह्या दोन्हीची हाय म्हणजे जी उंची होती ती सेम होती आणि आपल्याला हा जो हाय आहे ना ह्याच्या संदर्भात आपल्याला एम पॅटर्न बघायचा असतो. इथे आपल्याला बघून चालणार नाहीये. तर त्यामुळे त्याच्या दृष्टीनं बनला का? तर त्याच्या दृष्टीनं बनला नाही कारण त्याच्या दृष्टीनं हा लो होता. मग त्यानंतर काय झालं? इथे एक नवीन लो बनला. म्हणजे आता काय दिसतंय आपल्याला थोडक्यात सांगायचं झालं तर हे सगळं कॉम्प्लिकेटेड आपण एकदम सोपं करूया की इथून इथपर्यंत हाय बनलाय, इथून इथपर्यंत लो बनलाय, इथे वर चाललंय आणि खाली यायचा प्रयत्न होतोय. जर समजा असंच खाली यायला लागलं तर मग आपल्याला एम पॅटर्न बनू शकतो. अशा प्रकारचं चित्र आपल्याला निर्माण झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जर समजा आपल्याला किंमत आणखीन खाली यायला लागली तर खाली येत असताना आपल्याला कोणती टार्गेट्स आहेत? तर खाली येत असताना आपल्याला 25,190चं अतिशय महत्त्वाचं टार्गेट आहे. आपण 2 दिवसापूर्वी सुद्धा इथे म्हणजे इथेच बघितलं होतं. 2 दिवसापूर्वी म्हणण्यापेक्षा 29 तारखेलाच मी तुम्हाला म्हणजे 28 तारखेला जे मी व्हिडिओ केला होता त्यामध्येच सांगितलं होतं की ही जी लेवल आहे 25,190 ची ही फार महत्त्वाची आहे. ही जर तुटली तर खाली सेलिंग येणार नाही तर बाउन्स येऊ शकतो. तर त्यावेळेला काही ती लेवल तुटली नव्हती. बाउन्स आला होता. आता परत एकदा काय आहे तीच लेवल महत्त्वाची ठरणार आहे कारण ती ॲस्ट्रो लेवल आहे आणि त्यामुळे काय होतंय जर खाली यायला लागलं तर पुन्हा 25,190 ही लेवल महत्त्वाची ठरेल आणि जेव्हा 25,190 तुटेल त्यानंतर आपल्याला काय होऊ शकतं आणखीन खाली आपल्याला जाताना बघायला मिळू शकतं. इथे दोन लेवल महत्त्वाचे आहेत. 25,190 ही जशी महत्त्वाची आहे, खाली जात असताना 25,125 सुद्धा महत्त्वाची आहे. कारण ह्याच्या खाली जर टिकलं तर काय होऊ शकतं जसं मी तुम्हाला इथे देताना 25,450 ही लेवल डार्क करून दिली होती बघा. बाकीच्या लेवलच्या तुलनेमध्ये म्हणजे तुम्हाला आठवत असेल कालचा व्हिडिओ तर त्यामध्ये ही जी लेवल दिली होती 550 लेवल डार्क नव्हती बघा. 450 लेवल डार्क होती. तशी ह्या दोघांमध्ये आपल्याला 25,125 ही लेवल डार्क आहे. त्यामुळे जर सेलिंग आलं
तर सेलिंग येत असताना कोणत्या दिशेनं जाऊ शकतं? 25,190च्या दिशेनं जाऊ शकतं. ते तुटलं तर 25,125च्या दिशेनं जाऊ शकतं. आणि 25,125 ची लेवल तुटली तर मात्र आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. जर इथपर्यंत खाली आलं आणि इथे वर जाताना असा डब्ल्यू पॅटर्न वगैरे बनवून पुन्हा वर जायला लागला तर मग तेजी कंटिन्यू होऊ शकते. तर त्यामुळे उद्याच्या दृष्टीनं आपल्याला किंवा बजेट डेच्या दिवशी बघायला गेलं तर आपल्याला 25,125 ही लेवल अतिशय महत्वाची असणार आहे. बजेटच्या दिवशी सहसा आपल्याला जर आपल्याला खूप चांगला अनुभव नसेल तर अशा दिवशी ट्रेडिंग करायचं नसतं. ह्याचं कारण असं असतं की व्होलॅटिलिटी अचानक होते, खूप मोठ्या मूव्हमेंट बघायला मिळतात आणि त्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकतं. आपले स्टॉप लॉसेस हिट होऊ शकतात. अचानक मार्केटमध्ये किमती इतक्या वेगानं बदलत असतात की आपण प्रॉफिट बुक करेपर्यंत खूप चांगलं असणारं प्रॉफिट जाऊन लॉसमध्ये सुद्धा आपलं बुकिंग होऊ शकतं. तर त्यामुळे अशा वेळेला सावध राहणं हे चांगलं आहे. अशा वेळेला मार्केटमध्ये थोडासा आपल्याला निरीक्षण करायचं आहे फक्त. मार्केटमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर अजिबात अशा वेळेला ट्रेड करायचं नाहीये. आता ह्याच्यासाठी मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, जी आजच्या व्हिडिओमध्ये वेगळी आहे. पूर्वी अनेक वेळा ही गोष्ट सांगितलेली आहे, की तुम्हाला जर समजा ऑप्शनमध्ये ट्रेड करायचं असेल, तर आपल्याला इंडिया विक्सचा चार्ट आपल्याला इथे दिसतोय. बरोबर? ही व्होलॅटिलिटी इंडेक्स आहे. डेली टाइम फ्रेमवरचा हा चार्ट मी घेतलेला आहे. ज्या वेळेला इंडिया विक्स म्हणजे टेक्निकली मी सांगतोय, थेरॉटिकली सांगतोय, ज्या वेळेला इंडिया विक्स मध्ये आपल्याला तेजी असते, हा काळ जो असतो ना, हा ऑप्शन बाईंग साठी चांगला असतो. ज्या वेळेला इंडिया विक्स मध्ये मंदी असते, हा काळ आपल्याला ऑप्शन बाईंग साठी चांगला नसतो. अशा वेळेला ऑप्शन सेलिंग करायचं असतं. पण आता असं म्हटलं की बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं. काय कन्फ्युजन होतं की इथे मी टाइम फ्रेमचा विचार केलेला नाहीये. बरोबर? म्हणजे तुम्ही ह्या काळात सुद्धा ऑप्शन बाईंग चांगल्या पद्धतीनं करू शकता, पण शॉर्ट टर्म मध्ये करायचं आहे. म्हणजे ऑप्शन बाय केलाय म्हणजे तो कॉल करा किंवा पुट करा, तो खूप दिवस होल्ड नाही करायचा. असं आपल्याला त्याचा अर्थ आहे. इथे काय करू शकता तुम्ही, ह्या काळामध्ये जर ऑप्शन तुम्ही बाय करत असाल, तेजी करत असाल, मंदी जे काय करत असाल, तो ऑप्शन तुम्ही होल्ड केला तरी सुद्धा चालू शकतो. कारण इंडिया विक्सची व्हॅल्यू वाढतीये. तुम्ही इंट्राडे करणार असाल तर इंडिया विक्स तुम्हाला फार काही हे करत नाही. पण उद्याच्या दृष्टीनं म्हणजे 1 तारखेच्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर मात्र इंडिया विक्सची व्हॅल्यू आपल्याला 1 तारखेला जसं जसं बजेट जाहीर होईल तसं झपाट्यानं 1 तारखेला किंमत इंडिया विक्सची खाली येताना दिसणार. त्यामुळे जर तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेड करत असाल आणि त्यात बाईंग करत असाल तर तुम्हाला खूप मोठा धोका संभवतो. कारण इंडिया विक्सची किंमत जशी कमी व्हायला लागते, ऑप्शनच्या किमती मग त्यानुसार कमी व्हायला लागतात. म्हणजे सेमच ऑप्शनची किंमत इंडिया विक्स जास्त असताना चांगली असते. पण जसं ती इंडिया विक्सची किंमत कमी व्हायला लागते, ऑप्शनच्या किमती म्हणजे तुम्हाला काय होईल, मार्केटमध्ये निफ्टीमध्ये तेजी दिसली तरी आपल्याला कॉल ऑप्शनमध्ये खूप तेजी दिसणार नाही. म्हणजे समजा हा निफ्टी 50चा चार्ट आहे, त्याच्यामध्ये समजा 100 पॉईंटची तेजी झाली, तर आपल्याला नॉर्मली काय दिसतं, आपल्या कॉलमध्ये एक 25 पॉईंट आपल्या कॉलमध्ये एक 50 पॉईंटची तेजी होती, कारण इथे 100 झालंय. ऑन अन ॲव्हरेज 50 पॉईंटची तेजी होते ॲट द मनी असेल तर. पण ज्या वेळेला इंडिया विक्स कमी व्हायला लागतं, इथे 100 पॉईंटची जरी मुवमेंट झाली तर इथे 25-30 पॉईंटचीच मुवमेंट होणार, 50 पॉईंट पर्यंत मुवमेंटच होणार नाही. अशा प्रकारची गोष्ट होते आणि त्यामुळे काय होतं की इथे 10-20 पॉईंटची मुवमेंट झाली तर कदाचित हे निगेटिव्ह सुद्धा जातं असं दिसतं आपल्याला. आणि मग आपल्याला वाटतं मार्केट आपल्याला फसवतंय की काय, कारण तिकडे आपल्याला तेजी दिसते पण इथे आपल्याला ऑप्शनच्या किमतीमध्ये मात्र आपल्याला कमी झालेली दिसतं. याचं कारण इंडिया विक्स असतं. आणि जसं जसं कोणताही इव्हेंट आपल्याला अनफोल्ड होत जातो, जसा उलगडत जातो, म्हणजे जसं जसं बजेट जाहीर होत जाणार, इंडिया विक्सची किंमत खाली येत जाणार आणि अशा वेळेला ऑप्शन बाईंग करणं हे खरोखरच स्किलचं काम असतं. त्यामुळे अशा वेळेला ऑप्शन बाईंग करणं टाळायचं असतं. जनरली तुम्हाला चांगला अनुभव असेल आणि हे म्हणजे व्होलॅटिलिटीचे जे आपण ज्याला असं म्हणू शकतो की कॉन्ट्रॅक्शन असतात किंवा एक्सपान्शन असतात, हे जर तुम्हाला चांगले हँडल करता येत असतील तर तुम्ही नक्कीच त्या दिवशी मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता. अर्थात तोपर्यंत शिकण्याचा नक्की प्रयत्न करा. तर हे झालं निफ्टी 50 बरोबरच मी इंडिया विक्सचं का सांगितलं, कारण इथे किमती काही झाल्या तरी शेवटी तुम्हाला ट्रेड ऑप्शन मध्ये करायचं असणार आहे आणि ऑप्शनच्या मध्ये जर बाईंग करणार असाल तर इंडिया विक्सचा रोल अतिशय महत्वाचा असतो. आता आपण जाऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच लेवल आता परत परत देत नाहीये. पण तुम्हाला आता लक्षात आलं असेल की इथपर्यंत हाय बनलाय, त्यानंतर सेलिंग आलं, परत बाउन्स झाला,
परत सेलिंग आलं, परत बाउन्स झाला, परत सेलिंग येते. आपल्याला जर एम पॅटर्नचा विचार करायचा असेल तर आपल्या दृष्टीने ही तेजी आहे, इथपर्यंत खाली आलंय, वर गेलंय, आता खाली येतंय. हा जर एम पॅटर्न बनला, आता मी हा का घेतला, हा का नाही घेतला, कारण तुम्ही बघू शकता इथे वर आहे, इथे थोडंसं लो जास्त बनलाय. त्यामुळे आपल्याला हा हाय घ्यायचा, म्हणजे हायेस्ट हाय घ्यायचा आणि लोवेस्ट लो घ्यायचा. ह्याचा विचार करायचा आपल्याला, ह्याचा विचार नाही करायचा. बरोबर? तर त्यामुळे आता इथून जर खाली जायला लागलं, तर आता इथे दोन लेवल महत्वाचे आहेत. पहिली लेवल आहे 59,525. तर पहिल्यांदा आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. त्याच्या खाली टिकलं तर दुसरी लेवल आहे 59,380. ही मी जास्त डार्क केली आहे. कारण ह्याच्या खाली जर गेलं तर मात्र आणखीन सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि मग मोठं सेलिंग होण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे जोपर्यंत 59,380च्या वर किंमत आहे तोपर्यंत बाउन्स येण्याची शक्यता आहे. जर समजा इथपर्यंत झालं तर मग असा एखादा डब्ल्यू पॅटर्न म्हणून आपल्याला तेजी बघायला मिळेल. अन्यथा आपल्याला हा जो एम पॅटर्न दिसतोय हा एम पॅटर्न होऊन आपल्याला सेलिंग येऊ शकतं. म्हणजे इथे नुसता एम पॅटर्न बनणं आपल्याला महत्वाचं नाही, कारण एम पॅटर्न हा लो ब्रेक झाल्यानंतर सुद्धा बनू शकतो. पण त्याबरोबर 59,380 ची लेवल जी ॲस्ट्रो लेवल आहे ती तुटणं सुद्धा आवश्यक आहे. दोन्ही गोष्टी झाल्या, मी नेहमी सांगतो, नुसता एम पॅटर्न बनला म्हणजे मार्केटमध्ये सेलिंग येत नाही. त्याच्याबरोबर ॲस्ट्रो लेवल सुद्धा ब्रेक झाली तर आपल्याला सेलिंग बघायला मिळतं. तर त्यामुळे ह्या दोन गोष्टींवर उद्या लक्ष ठेवा. नाही झालं तर मग डब्ल्यू पॅटर्नवर लक्ष ठेवा. आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. हे झालं निफ्टी 50 आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मधलं 1 तारखेसाठीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाणार आहोत आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तुम्ही आता आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आपल्या YouTube चॅनलवर सबस्क्राईब बटनच्या शेजारी आता जॉईन बटन सुद्धा YouTubeनं दाखवायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही ह्या जॉईन बटनला क्लिक करून आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. चॅनलची मेंबरशिप घेण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन आहेत. ब्रॉन्झ मेंबरशिपचं ऑप्शन आहे, सिल्वर मेंबरशिपचं ऑप्शन आहे, गोल्ड मेंबरशिपचं ऑप्शन आहे आणि प्लॅटिनम मेंबरशिपचं ऑप्शन आहे. शक्यतो जर तुम्हाला मेंबरशिप घ्यायची असेल आणि त्याचा जास्तीत जास्त ॲनालिसिससाठी फायदा करायचा असेल तर तुम्ही गोल्ड मेंबरशिप किंवा प्लॅटिनम मेंबरशिप घेऊ शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला मार्केटची अपडेट्स व्यवस्थित दिली जातात. ह्या ज्या दोन मेंबरशिप आहेत किंवा ह्या सर्व मेंबरशिप विषयी तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर मेंबरशिप घेण्यापूर्वी तुम्ही माझ्याशी एकदा संपर्क साधा. माझ्याशी व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. व्हॉट्सअप मेसेजसाठी हा नंबर आहे. ह्या नंबरवर कॉल करू नका, फक्त मेसेज करा. मेसेजला रिप्लाय दिला जातो, कॉलला रिप्लाय दिला जात नाही या नंबरवर. तर त्यामुळे व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधा. तुम्हाला ह्या सर्व स्कीम विषयी आणि ह्या चॅनल मेंबरशिप विषयी माहिती सांगितली जाईल. तुम्हाला YouTubeला जॉईन बटनला क्लिक करून ह्या मेंबरशिप घ्यायच्या आहेत. पेमेंट सुद्धा YouTubeवरच करायचं आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी सेन्सेक्सचा चार्ट ओपन केलाय. सेन्सेक्समध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 2 लेवल दिल्या होत्या आणि सांगितलं होतं हा रेझिस्टन्स झोन आहे. बरोबर? आणि इथे आपल्याला कुठेतरी एम पॅटर्न म्हणून सेलिंग येऊ शकतं. बरोबर? तर काय झालं बघा, ह्या लेवल पर्यंतच गेलं आणि सेलिंग आलं. त्यानंतर आता हा बाउन्स येतोय, परत जर सेलिंग आलं, इथे तुम्ही जर बघितलं तर हा लो बनलेला आहे. तर त्यामुळे आपल्याला काय आहे, ह्या लोला महत्व आहे. आणि जर हे खाली जायला लागलं, एम पॅटर्न बनायला लागला, तर नुसत्या एम पॅटर्नला महत्व नाहीये. तर त्याच्याबरोबर खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर खाली जात असताना आपल्याला 81,885 ही लेवल अतिशय महत्वाची आहे. आणि दुसरी ॲस्ट्रो लेवल आहे जी अतिशय महत्वाची आहे, ती म्हणजे 81,680. तर 81,680 च्या खाली जर आपल्याला सेन्सेक्समध्ये किंमत टिकायला लागली तर मात्र आपण असं म्हणू शकतो की हा जो एम पॅटर्न इथे बनलाय, हा एम पॅटर्न आपल्याला आणखीन चांगलं टार्गेट खालच्या दिशेनं देऊ शकतो. म्हणजे नुसतं एम पॅटर्न नाही तर त्याबरोबर आपल्या असणाऱ्या ॲस्ट्रो लेवल सुद्धा आपल्याला बघाव्या लागतात आणि ॲस्ट्रो लेवल जर ब्रेक झाल्या तरच मग मोठं एम पॅटर्न नंतरचं सेलिंग बघायला मिळतं. नाही झालं तर मग हा एम पॅटर्न बनणार आणि तुम्हाला याच्यामध्ये ट्रॅप केलं जाणार, डब्ल्यू पॅटर्न म्हणून पुन्हा तेजी होऊ शकते. तर त्यामुळे आपल्याला डबल कन्फर्मेशनसाठी एम पॅटर्न बरोबरच या ॲस्ट्रो लेवल सुद्धा लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. तर हे झालं रविवार दिनांक
1 फेब्रुवारी म्हणजे बजेट डे दिवशीसाठीचं मार्केटचं विश्लेषण. आता आपण ह्या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. कारण लक्षात घ्या की तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाईप करून अवश्य सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.